नमस्कार, शुभ सकाळ. नवीन दिवसाची नवीन अशी छानशी सुरुवात मैत्रिणींनो. तर चला, आज मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीच्या शेतामध्ये कांद्याचं रोप उपटाया. तर 2-4 दिवसापासून मी रोज जाते. तर गावाकडं मैत्रिणींनो प्रत्येकाच्या वावरामध्ये गेल्या वेगवेगळा भाजीपाला असतो आणि प्रत्येकजण सगळ्यांना वानवळा देत असतं. तर आज मी आणणार आहे तिच्या शेतामध्ये. कालच पाहिलं शेवग्याचं झाड आहे, मस्तपैकी फुलांनी बहरलेलं आहे. तर त्याची फुलं आणून भाजी बनवायची आहे. तर चला, आवरून घेते पटपट आणि जाते आता मैत्रिणीच्या शेतामध्ये. शुभ दुपार मैत्रिणी. बघा आमचं दुपारी काय चाललेलं आहे, मस्तपैकी 4 दिवस होऊन गेलाय आमचं रोपं उपटायची कामं चाललेली आहे. बघा दुपारच्या आता जेवण झालं आणि मस्तपैकी मांड्या घालून बसल्यात. काय उद्या काय म्हणशील? कारण आता लागवड आजची भिडत आली, जादा रोप उपटून उगच वाया जाण्यापेक्षा आता आम्ही बंद केलेलं आहे. आणि आज आहे आपल्या गावचा बाजार. तेव्हा आमच्या बायकांनी कितली लवकर सुट्टी. मी ना आवरा उठा पटापटा. आता रोप आता एक आपली गाडी भरून दिली आणि इकडं आपल्या ह्या मावशी उपटी ते आता एवढं कॅरेटन मध्ये भरून न्यायचं. चला उठा. इकडे एक शेवग्याचं झाड आहे. तर चला आता शेवग्याच्या शेंगा तर काय नाहीये, सगळी केस विजगळले. शेवग्याच्या शेंगा नाही अजून आल्या, पण बार आहे किंवा पान आहे, पानांची पण भाजी करते किंवा बाराची भाजी करते. आम्ही आता जरा जातो, पानं बिनं बार तुडितो. हा, बाराची होती का नाही उद्या भाजी? बार म्हणजे फुलच ना ग, मग शेवग्याचा बार. तर चला उठा, घेऊ आपण थोडी खुडून थोडीशी भाजी मस्तपैकी. संध्याकाळी रेसिपी. रोज एका वावरात गेलं का एक भाजी आणतो. कालला काय आणली होती? हरभऱ्याची भाजी. आज आहे इकडं वावराच्या कडेला शेवगा. आज नेतो शेवग्याची. चिलूची आहे ना माझ्या लसणामध्ये लय भाजी चिलूची. उद्या परवा मी करणार चिलूची भाजी. तर आपल्या सगळ्या भाज्या होत्या. आता कांद्याची हिरवीगार पाहते, पण जरा बारीक आहे, नाही तर ही पण मस्तपैकी भाजी होती. तर चला, तिकडं आमचा नवनाथ भाऊ पानं तोडतोय शेवग्याची भाजीसाठी आणि मी घेणार आहे शेवग्याचा बार म्हणजे फुलं. आमचे बघा इकडे सगळे मंडळी आता पिशव्या घेऊन निघाल्यात घरी, काय रोपं घेऊन. इकडं आमच्या नवनाथ भाऊनी मस्तपैकी शेवग्याचं झाड आहे, सगळं पानं बिनं खुडलेली आहे. किती खुडली भाऊ भाजी? तेवढी? कशी लागती भाजी? भारी लागते खायला. तो खाल्लेली की इथून माग. पण काय फायदा काय बरं ह्या भाजीचं सांग बरं? चांगला असतं, आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक आहे ना? तर तू पानं काढलंय आणि मला बार घ्यायचा बरं का. मी ह्या फुलांची भाजी बनवणार आहे. काय शेंगा आल्या बार. तर मस्तपैकी इकडं बघ ना कसा पेरूचा बाग आहे, भारी बाबा. तर पेरून ऊन लागू नये बघ म्हणून त्याच्यापासून संरक्षण कसं सगळं झाकून घेतलेले नारळाची मस्तपैकी इकडं परिसर आहे. तर चला आता मी थोडीशी बार काढून घेणार आहे. हा फुलं म्हणजे भाजी बनवायला. मस्तपैकी बार आहे, फुलं लय उंच गेलेले आहेत. अजून काही शेंगा आल्या नाही, आता शिके फुलं आले, बार आलाय असं मस्तपैकी बघ हा बार. त्याच्या आता छानपैकी घरी जाऊन करायची भाजी. इकडे मी बरीचशी खुडून ठेवली अजून. या बघ एवढी स्कार्फ मध्ये गुंडाळून घेतली. प्रत्येक ठिकाणी गेलो का आपली रोज एका वावरात एक भाजी. चला आता आमची निघायची तयारी घरी. हे बघा मैत्रिणींनो, शेवग्याची फुले आणि आपण म्हणू शकतो किंवा बार. तर मी माझ्या मैत्रिणीच्या वावरातून ही शेवग्याच्या झाडाचा बार ही फुलं काढून आणली, स्वच्छ करून घेतली, धुवून धावून निवडून घेतले सगळं आणि स्वच्छ करून इकडं कांदा कट करून ठेवलेला आहे. चला आज आपण मस्तपैकी आता भाजी बनवणार आहे. ही इकडे मी कढई तापाय ठेवलेली आहे. त्यामध्ये आता मी 2 वगळ्यात तेल टाकून घेते आणि जो काय आपण कांदा कट केलेला आहे मैत्रिणींनो, हा कांदा परतून घ्यायचा आहे. अगदी झटपट ही भाजी होती आणि खायला देखील टेस्टी लागते. तर कुणी केली नसेल तर नक्की करून बघा मैत्रिणींनो. आता हा मस्तपैकी आता मी कांदा इकडे मस्तपैकी कांदा परतलेला आहे. आता त्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायची आहे. तर 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद. मस्तपैकी आता आपला कांदा छान परतलेला आहे. त्यामध्ये आपण आता मीठ ॲड करणार आहे 1 चमचा. आणि बघा इकडे मस्तपैकी फुलं आहेत आपली याची शेवग्याची. त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि परतून घेऊ. एकदम झटपट अशी मस्तपैकी हेल्दी आणि पौष्टिक आपली आजची भाजी बनणार आहे.
तर बघा अगदी गुणकारी आहे, औषधी ही भाजी आहे आणि अगदी झटपट 4-5 मिनिटामध्येच आता ही भाजी शिजणार आहे. बाकी याला काहीच टाकायचं नाहीये. थोडीशी आता वाफेवरती आपण ही भाजी होऊ देऊ. तर हे बघा मैत्रिणींनो, मस्तपैकी आपली शेवग्याच्या फुलांची किंवा बाराची भाजी तयार झालेली आहे. अगदी ही आयुर्वेदिक भाजी आहे मैत्रिणींनो. आपण म्हणू शकतो बहुगुणकारी. याच्यापासून खूप म्हणजे आजार आपले बरे होतात. ही भाजी खाल्ल्याने पित्तनाशक म्हणजे पित्तही होत नाहीये आणि कॅल्शियम देखील वाटतं. आपला कंबरदुखीचाही आजार बरा होतो. अशी ही बहुगुणकारी भाजी आहे मैत्रिणींनो. आणि ही भाजी खाल्ल्याने खरंच आपल्याला खूप फायदे होतात आणि अशा थंडीच्या दिवसात खाल्ल्याने तर खूप छान आहे, कारण आपले सांधेदुखी देखील बरी होते. आणि अशी मी मस्तपैकी माझ्या मैत्रिणीच्या वावरातून फुलं आणली आणि भाजी बनलेली आहे. तर मैत्रिणी सगळ्यांनी नक्की करून बघा आणि खाऊन बघा. कशी वाटली आपली आजची रेसिपी सांगा सगळ्यांनी. जर आपली ही भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मैत्रिणी, नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया.